महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध. कुरुंदवाड इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा उत्साहात संपन्न. नायब तहसीलदार विनायक कौलवकर यांचे प्रतिपादन. महसूल प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठीच कार्यरत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे, असं प्रतिपादन नायब तहसीलदार विनायक कौलवकर यांनी केले. शिरोळ तहसीलदार कार्यालय आणि कुरुंदवाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तबक मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1चं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिरादरम्यान प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद झाल्यानं विविध प्रलंबित प्रश्न जागेवरच मार्गी लावण्यास मोठी मदत झाली. शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी काळातही अशा शिबिरांचं आयोजन सातत्यानं करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले, फेरफार, वारस नोंदी, उत्पन्न व जातीचे दाखले यांसारख्या महत्त्वाच्या सेवा व कृषी, आरोग्य व अन्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे अभियान अत्यंत कौतुकास्पद आहे. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी अश्विनी कुंभार यांनी शिबिराच्या हेतूवर प्रकाश टाकला. महसूल, कृषी, नगर परिषद तसेच इतर शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, बाजार समितीचे सभापती संजय अणुसे, माजी सरपंच चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या यशस्वी शिबिरासाठी दुय्यम निबंधक चोरगस्ते, वैभव उगळे, अक्षय अलासे, रमेश भुजुगडे, तानाजी अलासे, जय कडाळे, दीपक परीट, कृषी अधिकारी रमेश माळगे यांच्यासह परिसरातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.